नागाव 11 टीम संघाच्या कॅप्टनने थोडंसं आयोजकांना संपर्क साधायचा आहे, सो रिक्वेस्ट असेल. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आपण. मायरा 11 चला, प्रितेश इन ॲक्शनमध्ये. सर्व टीम सिद्धेश जास्तीत जास्त हवेदिवेचे खेळाडू आहेत, तर हा सामना रंगतदार पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात करायची आहे आणि A1 जोडीची मैदानाच्या आतमध्ये झाले केवल भोई आणि दीपेश भोई. चल थोडा फटाफट निघायचं बाहेर. थँक्यू. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. मायरा 11 टीम संघाचं आपण पाहतोय सिद्धेश ओपनिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. नेहमीप्रमाणे भिवंडी इमर्जन्सी सेकंड राऊंड जे आहे 4 षटकांचे असतील, लक्षात असू द्या. एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल तर मायरा 11 आपला पाठवून द्या आपण. सामन्याला सुरुवात. चला मॅचला करूयात आपण इथून मात्र सुरुवात. मायरा 11 आणि त्याच्या विपक्षात नागावेलेवर ही मॅच आपल्याला ते मात्र पाहायला मिळते. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. टीम नागाव संघाचाही अतिरिक्त खेळाडू नाही आहे आणि टीम मायरा 11चाही नाही आहे. मिस्टर ABC या पद्धतीने मग नावं लिहिली जातील. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते, या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची. टीम स्पार्टल 11 आणि टीम जय श्रीराम चरणीपाडा. चला आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. चला फास्ट विनंती करतोय आम्ही. नागाव स्पोर्ट्सचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलाय. मी मारिया 11 टीम कॅप्टनला विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. सिद्धेश आणि ऋतिक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना गोलंदाजी ट्रॅकवर चिरागला आणले गेले. ऑन स्ट्राईक ऋतिक सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. 5 षटकांचं ही सत्र. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चिराग इथे मात्र तयार होतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. कॉन्फिडन्स लेवल 0 सध्या तरी या चेंडूमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. आणि पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना त्रास उद्भवला गेला असावा किंवा कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं चेंडूला थांबा दर्शवण्याचं काम चिरागनं मैदानाच्या आतमध्ये केले गेले. गोलंदाज तयार हो. यावेळेस इथे मात्र चांगला स्ट्रोक होता. बॅक साईडला चेंडू डिलिव्हर होत असताना क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे पाहायला मिळतोय इथून मात्र दमदार चौकार. 4. टीम स्पार्टल 11 आणि टीम जयश्रीराम चरणीपाडा त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. अर्थातच जयश्रीराम चरणीपाडा आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पॉवर शेलार या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र जॉईन व्हायचं आहे.
धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला टीम पॉवर शेलार आणि टीम जय श्रीराम चरणी पडत टॉस करण्याकरिता आपण या 5 षटकानंतर विराज विहान टॉस बॉक्स मध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. सिंगल अंकित केली गेली. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे यावेळेस पहा एका हाताने फटका कन्वर्ट केला गेलाय. नशिबाची साथ सध्या बॅटरच्या बाजूला. चेंडू माउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. सर पोहोचवत आहेत जबरदस्त सध्या रेकॉर्ड्स आहेत त्यांच्याकडेही आणि आपल्याला इथे मात्र चुकार पाहायला मिळाला. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे टीम मायरा 11 संघाचा पुढचा बॉल. याही वेळेस ऍक्शन गोलंदाजाकडून होती पण रिॲक्शन देण्याचं काम स्टायलिश स्ट्रोक स्वतःच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकार आपण इथे मात्र पाहत आहे. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. कदाचित या सीझन मधलं तिसरं वैन अर्धशतक काच्या दिशेने वाटचाल चालू करतोय की काय सिद्धेश या पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग. पुढचा बॉल फसवणारा चेंडू होता सिद्धेश करिता. गोलंदाज चिराग कडून विरुद्ध फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ खल्लास झालाय 5 शेपटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. पुरुष एकदा एक धाव आणि षटक संपले क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16. पंचांची जागा चेंज होईल. विक्रम नाईक आमचे जे पंच आहेत ऑफिशियल त्यांचे मोठे बंधू विनोद नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सध्या तरी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील सरांना आपण पाहाल. नक्कीच सध्या लाईटेलिकसवरून आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून भूषण पाटील टीमचे ओनर मायरा स्पोर्ट्स संघाचे ते बँगलोरवरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मायरा 11 टीम संघाला. भूषण पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटक थोडस महागडे धरताना पाहायला मिळालं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता आयुषला आणले गेले. फेकून द्यायचं होतं खरं तर चेंडूला पण सध्या तरी पहा थांबा दर्शवण्याचं काम आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांनी खूप वेळानंतर सकाळपासून आता मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे आणि त्याची पूर्तता इथून मात्र केली जाईल. पंच सॉफ्ट सिग्नल काय आपला बाद असा आहे पण आपण दूध का दूध और पाणी का पाणी करूयात. प्रिन्स मूवीज अतिशय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्टिंग ज्यांच्या मार्फत आपण पाहणार आहोत. काय डिसिजन आहे आणि फलंदाज बाद आहे. खरं तर याही वेळेस रिव्ह्यू घेतला नसता तरी पंचांचं योग्य निर्णय आपल्याला ठाऊक होता.
फलंदाज बाद आहे आणि परतावा लागेल यावेळेला तंबूच्या असल्याला. विशाल जाधव इथे उपस्थित होत आहेत. लेट का होईना पण थेट आणि तेही ग्रेट इथे मात्र त्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. आणि रत्नराजजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पण स्पेशली विशालजी जाधव लेट का होईना पण थेट आणि तेही ग्रेट इथे मात्र त्याचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सुस्वागतम न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना षटक क्रमांक दुसरं चालू झाल्यानंतर रनआउटची विकेट पडली. इथे मात्र सिद्धेशची एक घणाघाती फलंदाज होता अटॅकिंग बॅटिंग त्याच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. ज्याचा अर्धशतक या सीझन मध्ये 2 आपल्याला पाहायला मिळालेत. संदेश सरांच्या माहितीनुसार तो बाद होताना पाहायला मिळाला आणि त्याची जागा घेण्याकरिता करण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पुन्हा एकदा फटका फसण्याची शक्यता होती. पोहोचणं गरजेचं होतं. चेंडू अति प्रचंड वेगानं एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता जवळ 3 आणि दूरवरून 1 म्हणजे टोटली 4 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत होते. प्रयत्नाने यश प्राप्त झालं पण 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धावा संख्या 18-18 या धावफलकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज सगळ्या पुढचा बॉल आहे. खूप चेंडू हवेमध्ये यावेळेस फटका फसण्याची होती शक्यता. थोडस चुकलं गेलं. सोपा झेल होता पण कदाचित सूर्यनारायण सूर्य देवता माथ्यावर असल्यामुळं थोडासा त्रास उद्भवला गेला झेल कन्वर्ट करत असताना आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 20-20 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. विजय चंदने धावसंख्या 20. गोलंदाज सय्यर बॅटला स्पर्श होणारा हा चेंडू आहे. सध्या तरी स्क्वेअर 5 इशारा त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला भाऊ पाटील सरांचा. मी सातत्याने म्हणतो की भाऊ पाटील सर जेव्हा मैदानात असतात तेव्हा गुणलेखक आणि कॉमेंटेटरला टेन्शन नसतं. सिंगल अंकित होती धावसंख्या 21-21. फुल टॉस आणि फुल टोल बसून हा चेंडू मारण्याच्या पलीकडे सरळ बिग 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 यूज सिक्सर. षटक संपलं क्रमांक 2चं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत सागर असं पोहोचले आणि या सागरला आणले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 28 या अंकावर धाव फलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सागर तयार. पहिलाच बॉल सागरचा यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामधून डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे सरळ सीमारेषा पार. याही वेळेला ब्रँडेड चौकार 4. हॅलो 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 चेक चेक. क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथे मात्र दुरावतोय. आपण पाहताय सिंगल अंकित होताना पहिल्या बॉलवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर चेतन पाटील याचे ते शुभक होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनुभवी खेळाडू आहे. साविंद्र्यावरून थेडी ते मात्र पोहोचलेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत. 3 धावसंख्या 33. पुढचा बॉल हो अगदी अलगत स्वतःच्या शैलीनं चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चाललाय सुईमा रेषाबार. षटकार 6. खरं तर जो सध्या नॉन स्ट्रायकरला खेळाडू पोहोचलाय त्याची धाव घेण्याची इच्छा अजिबात नव्हती. पण त्याच्यानंतर जे साथीदारांनी धाव घेण्याची जी कुठेतरी मात्र इच्छा व्यक्त केली किंवा ती परिस्थिती पाहिली आणि त्याच्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 40 मध्ये 41. आणि कालचा दिवस जर का आपण बघितलं तर IPLचा मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज तयार होता. गॅपमध्ये खेळण्याचा होता हा प्रयत्न. संदेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आणि षटक समाप्त होत असताना धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 या अंकावर. कालचाही दिवस IPLचा संदेश जर बघितला तर परंपरा, प्रतिष्ठा आणि निष्ठा आणि अनुशासन जे मुंबई इंडियन्स आपल्याला पाहायला मिळतं पराभूत होताना पाहायला मिळालं. आणि आम्ही सुद्धा कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक आहोत. काही चेन्नईचे फॅन सुद्धा इथे पोहोचलेत. ताला फॉर रिझन आपण पाहताय. पण जेव्हा चेन्नईच्या विपक्षात इतिहास आहे. हरतय मुंबई तेव्हा कदाचित फायनल विन होताना आपल्याला पाहायला मिळते. सो ताला फॉर रिझन बचके रे ना. चला जाऊयात गमतीचा भाग सोडूयात आणि आपण आणि मग भेटूयात मग फायनल मध्ये. अशा सूचना आमच्यापर्यंत संदेश सर सुद्धा पोहोचतात. चला गमतीचा भाग आपण इथून मात्र सोडूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक संपलाय क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 42 या अंकावर धाव फलक. चला पेय विश्रांती तोपर्यंत एक संधी डिक जॉकीला आणि मॅच मध्ये.
खूप खूप धन्यवाद संदेश सर. हॅलो. चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला चिराग पाहायला मिळाला, ज्याच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च होताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं. पहिलाच बॉल इथे मात्र फेकला गेलाय विरुद्ध स्वरूपात फेकी चिरागकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगले स्ट्रोक कन्वर्ट झाले होते चिरागच्या पहिल्या षटकामध्ये. 2 चौकार 1 षटकाराची खेळी आपण पाहिली, पण सध्या तरी आता मात्र मोकळं मैदान पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद सिंगल संकेत केली जाईल, फार काही मिळणार नाहीये. स्लो क्रिकेट निखिलेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, कारण उन्हाचा तडाखा वाढतोय आणि त्या पद्धतीनं खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल अंकित होती धावसंख्या 43. स्टार क्रिकेटर सचिन भोईर येथे उपस्थित होतात. मी सचिनजी भोईर यांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं. वेलकम सचिन, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावबाद खेळण्याची संधी पंचांनी मागणी केली गेली आहे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची. आपण करूयात पाणी आणि देऊयात योग्य डिसिजन. पंच सॉफ्ट सिग्नल काय बाद असं दिलंय. बॅटर सेफ आहे. आपण पाहताय योग्य डिसिजन प्रिन्स मूवीजच्या मार्फत आणि टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, तर त्याचा पुरेपूर फायदा इथं मात्र घेत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. फलंदाज सेफ आहे. धावसंख्या 45. रोहित शर्माचा जर्सी क्रमांक धाव फलकावर सध्या तरी जॉईन होत असताना रोहितमॅन शर्मा, मुंबई का राजा म्हणून ज्याला म्हटलं गेले, आणि त्याचा जर्सी क्रमांक आता मात्र धावसंख्येवर किंवा धावफलकावर 45. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा निर्धाव पैकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. यावेळेला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परतावा लागेल तंबूच्या असेला. आज ऑर्डर आहे वाटतं, कदाचित त्या आठवणी ताजं करत असताना. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. चेंडू संपलेत आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ. व्हाईट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या एकेरी धाव्याने वधारत असताना 46.
चला लास्ट गो षटक चौथं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यर तीर्थफेकी षटक संपेल क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. पॉवर शेलार आणि जय श्रीराम चरणीपाडा दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी यायचे आहे. चला अंतिम षटक आणि या शेवटचं षटक हाताळण्याकरिता विशालला आमंत्रित केले गेले आपण पाहत आहे. पहिलाच बॉल विशालचा बॉलवर विशाल फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या बॅट मधून चेंडू निघालाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकारचा. आहे क्षेत्ररक्षक आहे तैनात फटका फसतोय विकेटचे बदल फलंदाज बाद. विशालला आपण पाहत आहे क्रॉस व्हेरिफिकेशन पंचांकडून केले गेलं आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या एकेरी धावेने वधारती आहे 53 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल अगदी अलगत ही चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकार.
नयनच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर घालणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 59 या अंकावर धावफलक. पुन्हा एकदा पहा, पॉकेट डिलिव्हरी करायची होती गोलंदाजाला. चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल केलं गेलं. मला बॅटरसुद्धा नयन मुंबई इंडियन्सचा फॅन वाटतोय. त्याची कॅप, त्याची बॅटचा कलर. पण सूत्रांकडून माहिती पोहोचली की चेन्नई समर्थक आहे. नाही, मुंबईचे समर्थक आहेत. सूत्र सुद्धा आमचे जरा गडबडलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि एकच जावी ते मात्र अंकित होईल. धावसंख्या 61-61. 61-61 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5. चला टीम पॉवर शेलार आणि जय श्रीराम चरणीपाडा टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. नक्कीच आपण इथे मात्र पाहताय चांगली फेकी. आणि किती धावा, तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 63 विजयाकरिता 64 धावसंख्येचं आव्हान पाहायला मिळेल. आणि 64 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस. जॉईन होतील संदेश सर. त्याच्या आधी जर का आपण बघितलं तर जयश्रीराम चरणीवाडा म्हणजे श्रीरामाचे भक्त, आणि शेलारचा विचार केला तर शेलारचा मारुती रायाचे भक्त म्हणजे भक्त आणि गुरु आणि शिष्य या पद्धतीची त्यांच्यावर प्रेम करणारं हे आपल्याला असं क्रिकेट पाहायला मिळेल. चला या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही विनंती करतो. सतीशजी भोईर आणि सचिन भोईर आणि रोहन जाधव. चला टॉस करण्याकरिता यायचं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचंय. स्टार क्रिकेटर सचिन भोईर, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नाण्याच्या 2 बाजू आहेत. A1 ट्रॉफी शेलार आणि विराज 1200 टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉलिंग कोण देणार आहे? चरणीपाडा असं कॉल देतात विराज. आणि नाणेफेक सुद्धा विन होतोय. जास्त वेळ घेत नाहीये. मान्यवरांना विनंती करतोय बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि स्थान बनवायचं आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर पोहोचवा. टॉस बॉक्स मधून आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे आणि तो पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये संदेश सर. चला आपण फलंदाज पाठवून द्यायचे मैदानामध्ये. 64 धावांचा एक मोठं आव्हान इथे देण्यात आलेलं आहे नागाव टीम संघाला. आणि नागाव टीम संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. सामना रंगतदार नक्कीच पाहायला मिळेल. जरी मायरा 11 भादवड टीम संघ या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, मात्र नागाव संघाकडे असे बॅटर आहे ते कधीही चौकार षटकार ठोकू शकतात. तर सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. सर्व खेळाडूंना नम्र विनंती असेल, तुम्हाला जर थकवा वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पाणी किंवा गुलकंड जे आहे ते तुम्ही नक्कीच घ्या, कारण की वातावरण भरपूर गरम आहे. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, पाण्याची जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता पडेल तेव्हा तुम्ही मैदानाच्या मध्ये पाणी घ्या. तर आपण बोलूया आजच्या दिवसातील दुसऱ्या डावाकडे, जिथे लक्ष 64 धावांचा देण्यात आलेला आहे मायरा 11 भादवड टीम संघाच्या माध्यमातून. मयूर पाटील फॅम टीम, प्रफुल मात्र फॅम टीम आहे मायरा 11 भादवड. एक नवीन संघ या भिवंडी इमर्जन मध्ये
दाखल झालेला आहे तो म्हणजे नागाव संघ. नागाव संघाकडे जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग लाईन आहे, मात्र सुरुवात कोणत्या प्रकारची होईल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे पाहणं फार महत्वाचं आहे. पंकज चौधरी सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेला आहे. आज विनयचा वाढदिवस आहे आणि विनयला वाढदिवसाच्या लाख सारे शुभेच्छा असतील. नागाव संघाचा विनय असाच आयुष्यात खेळत राहा, आपल्या संघाला या चालू हंगामामध्ये एक चांगली ट्रॉफी जिंकून द्या हीच अपेक्षा करतो आणि कार्लाचे कुलस्वामींनी एकविरे माते चरणी प्रार्थना करतो की आपला उदंड आयुष्य लाभो, असाच खेळत राहा. आणि चला आपण आता मॅच कडे वळत आहोत आणि गोलंदाजीसाठी इथे गोलंदाज प्रितेश, स्ट्रायकिंगला बॅटर आहे अमोल आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय चिराग. आपल्या त्याच अंदाजाने ही बॅटिंग सुरू केली आहे. त्या स्पर्धेमध्ये अमोलने जबरदस्त कामगिरी केली होती. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 ची स्पर्धा गायत्रीनगर या रहिवाशांनी ठेवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू जबरदस्त ट्रेंडिंगला आला होता आणि तोच अंदाज इथे सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. अमोल पहिल्या चेंडूवर अटॅक करताना प्रितेशच्या अगेन्स्ट, पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला शतरक्षक तैनात आहे. सिंगल धाव देखील आली आहे. धावा 5 धावा धावफलकावर अमोलच्या बॅटमधून. तुम्ही पाहताय A1 चषक 2025 ची ही सुरुवात आजपासून झाली आहे. उद्घाटन आपण पप्पू भाई यांच्या शुभास्ते केला होता या स्पर्धेचा. पुढचा चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस बॅटवर आला नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. व्यासपीठावर आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक निकलेश शेलार आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला इथे पाहायला मिळते. प्रशांतला आपण पाहतोय सकाळपासून अफाट मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये, चांगली मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रितेश राईट हॅम ओव्हर द विकेट आहे बॅटर अमोलसाठी. स्विच इट पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लगा तो मटका नाही तो झटका. डॉट चेंडू इथे टाकला गेला गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून. तर समोर 64 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवात चौकाराने झाली होती, मात्र आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फक्त 6 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा घरच्या मैदानावर जय बजरंग पॉवर शेला टीम इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर अगेन्स्ट जय श्रीराम सरनिपाडा क्लासिकल ट्राइब, हलकासा मिसफील्ड, चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 1 2 4 एतू चौकार. जबरदस्त कामगिरी इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. चौकार अमोलच्या बॅट मधून आहे. मजबूत काटिके बल्लेबाज आहे. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी सुरू केली मैदानाच्या आतमध्ये. अमोल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत खतरी की घंटी. मायरा 11 भादवड संघासाठी यावेळी ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपरकट हा स्ट्रोक जर खेळला असता, पंच मारला असता तरी देखील धावा मिळाल्या असत्या. तर डॉट चेंडू शेवटच्या चेंडूवर धाव आली नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 10 धावा स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत. विकेट देखील गेले नाहीये. चांगली सुरुवात म्हणू शकता आपण. येणाऱ्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून 54 धावांचं अजूनही आव्हान बाकी आहे. अमोल आणि चिराग दोन महान खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सिद्धेशला गेम प्लॅन बी ए चा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिल्यांदा नागाव संघ मायरा 11 भादवड संघाबरोबर खेळत आहे. नागाव संघाकडे बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे. मी अगोदरच देखील सांगितलंय, अमोल जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत नक्कीच हा मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल, नागाव संघाच्या पक्षामध्ये पाहायला मिळेल. इथे गोलंदाजीमध्ये नयनला इथे गोलंदाजीमध्ये लावला गेलाय कॅप्टन सिद्धेशच्या माध्यमातून.
नयनला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की आता बाकीचे खेळाडू आता डीप मध्ये जास्त पाहायला मिळतील. जर आपण शतरक्षण बघितलं, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन सिद्धेशला तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्याबरोबर कव्हर पॉइंट गलीमध्ये शतरक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळतं आणि मिडापर आता अमित तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू थोडासा वेग गती भरपूर पाहायला मिळाली या चेंडू मागे. स्किट झाला होता चेंडू, एक्स्ट्रा पेस मिळाला होता आणि चेंडू डॉट टाकला गेला नयनच्या माध्यमातून. असं ही नयन एक चमकदार कामगिरी या चालू हंगामामध्ये करत आहे आणि सुरुवात देखील डॉट चेंडूने केली या गोलंदाजाने. फुलटा चेंडू समोर खेळलाय, शॉट मध्ये ताकद नाहीये, फक्त एक धाव. प्रितेश तिथे फिल्डिंग करतोय, तोपर्यंत एकच धाव इथे पूर्ण केलाय, तो म्हणजे चिरागने. आता स्ट्रायकिंग वर बॅटर अमोलकडे भरपूर लक्ष आहे या मॅच मध्ये. व्हीएन स्पोर्ट्स संघासाठी खेळत असतो नेहमी, आज नागाव 11 टीम संघासाठी खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने अमोलसाठी मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवला ऑन साईडला, मोठा फटका आलाय नयनच्या अगेन्स्ट. येणारा पहिला षटकार अमोलच्या बॅटमधून. याच फटक्यांसाठी जाणला जातो खेळाडू नयन अमोलला आणि अमोलच्या बॅट मधून हा हेलिकॉप्टर हा खडे खडे लॉफ केला था. हार्दिक पांड्या एका अंदाजामध्ये पाहायला मिळाला होता खेळपट्टीवर, जबरदस्त स्ट्रोक बनवला होता अमोलने. गोलंदाज नयन आता कुठे कोणत्या लेन मध्ये गोलंदाजी करेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अमोल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी उजली कमी मिळाली सरळ यष्टिकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू, नयनला कमबॅक देखील करणं फार महत्वाचं होता. धावसंख्या 17 धावा 17. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा नयनने खर्च केल्यात. नयन राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका, चेंडू मला वाटत नाहीये पुन्हा मैदानामध्ये येईल. बिग हिट. डीजे षटकार पाहायला मिळते. अमोल याच्या पाठमधून येणारा हा षटकार. धावसंख्या 23 धावा. मार्च मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना आपल्या संघाला अमोल नयनच्या अगेन्स्ट मोर्चा खोलला येते. शेवटचा चेंडू या षटकातील. जर मोठा फटका आला तर आव्हान थोडस कमी होऊन जाईल या मॅच मध्ये जिंकण्याचं, ते म्हणजे मायरा 11 भादवा टीम संघाचं. नयन राईट आर्म ओव्हर द विकेटने अजून एक मोठा फटका, हा देखील चेंडू चाललाय तारा मंडल मध्ये. 1 बाउन्स येतोय चौकार. होता अमोलचं इथे अर्धशतक बनवेल का आपल्या संघासाठी, आणि आता जवळ त्याच्या बॅटनं 5 मोठे फटके आलेले आहेत, 3 चौकार आणि 2 षटकार. गुड बॅटिंग अमोल आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. सिद्धेशला थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलाय टीम नागाव 11 टीम संघाने. सिद्धेशकडे फारसा अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्या कॅप्टनशिप मध्ये लावताना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण आलंय, करणला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणीने तर मेसेज गेलाय की खेळपट्टीवर तुला थांबायचं आहे, आपल्या संघासाठी तुला आज खेळायचं आहे, आज दिवस अमोलचा आहे मैदानामध्ये.
गोलंदाजीमध्ये करण दाखवेल का दम, पाहूया आपण. बॅटर आहे चिराग स्ट्रायकिंग वर. चिराग किती धावा बनवेल आपल्या संघासाठी. आतापर्यंत फक्त त्याच्या बॅटनं 2 धावा आल्यात 3 चेंडूमध्ये. येणाऱ्या बॅटिंग मध्ये हार्ड हिटर, पिंच हिटर, शार्प शूटर असं म्हणूया येणारे बॅटर आहेत. सध्या करणला पाहतो, पहिला चेंडू घेऊन जातोय. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने प्रीती चेंडूला फील करतोय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा मूड नाही अमोलचा. एका धावाने धावपलकावर 28 धावा लागलेल्या आहेत. 9 चेंडू मध्ये 25 धावा आतापर्यंत बॅटनं काढलेल्या आहेत. त्या मंचीच आपण पाहतोय. अमोल सज्ज होत आहे. आज थोडीशी हवा एक्स्ट्रा वर्षीन हवा आहे या, कारण की बाजूलाच नदी आहे, फेमस नदी. तरी इथे हा डॉट चेंडू आलाय. जय श्रीराम चरणीपाडा टीम, आपला डिसीजन अजून आलेला नाहीये, लक्षात असू द्या. चरणीपाडा टीम के कॅप्टन, आपका डिसीजन आपको बताना है. बॅटिंग मोठा फटका खेळलाय, मात्र मिस्ड आहे चेंडू हवेमध्ये आणि प्रितेश आहे, चुकी करणार नाहीये. इथे पहिला धक्का लागला टीम नागा 11 टीम संघाला. बॅट आउट. न्यू बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये, रेड कॅप डेंजर मॅन मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन जर बघितलं आपण तर आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतात 15 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये अजूनही भरपूर काही आहे. न्यू बॅटर बाबेशकडे देखील भरपूर टॅलेंट आहे. बाबेशला चांगलं खेळावं लागेल. गोलंदाज करण इथे गोलंदाजी करताना विकेट मिळाल्या आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये एकच धाव आलाय या षटकामध्ये, 4था चेंडू या षटकातील. यानंतर घरच्या मैदानावर जय बजरंग पॉवर शेला टीम इन ऍक्शन मध्ये जय श्रीराम चरणीपाडा टीम संघाच्या अगेन्स्ट. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. ब्रँडेड षटकार. क्या बात है, मूड बनवला. आते ही भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. ओ हो डांडी गोल. इससे बड़ा कमबैक क्या हो सकता है. बाबेश आउट. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. A1 चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला झालेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालच गेलेला आहे. एका विशालची एंट्री झाली इथे आणि दुसरा विशाल मैदानाच्या आतमध्ये. बाबेशला खेळपट्टी थांबणं फार महत्त्वाचं होतं. षटकार आला होता, मोठा फटका खेळण्याची काही आवश्यकता नव्हतीच मैदानामध्ये. करणने आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या, 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 34 धावा धावपलकावर. फाईट बॅक करायचं असेल तर या चेंडूला देखील सीमेच्या बाहेर मारावा लागेल. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 13 गेंदे 30 रन. करण
ओहो, लेग कटर चेंडू टाकला होता. खेळू का नको खेळू हाच विचार करत होता विशाल. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा धावपलकावर 34 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावा. अजूनही 3 मॅचेस यानंतर कंप्लीट करायचे आहेत. सो रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स इन भिवंडी इमर्जन. विशाल चौधरी यांना प्रेमाने बाब्या म्हणतात. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. ही टोपण नावं जी आहेत ना विशाल दादा, तुम्हाला सांगू इच्छितो, या नक्कीच तुम्हाला त्याचा उल्लेख मी नक्कीच करेन. प्रेम वाढवतात. जी ही टोपण नावं जी असतात ना त्याच्यामध्ये प्रेम वाढला जातो मित्रांमध्ये. आपण निकलेशला निकल्या नेहमी आवाज आपण देत असतो. विजयला आपण विजया असा आवाज देत असतो. तेजसला तेजा हा नेहमी आपण आवाज देत असतो. असे टोपण नावं असणं फार महत्वाचं आहे, कारण मित्रामध्ये प्रेम वाढतो. यश आला गोलंदाज. चौथा षटक टाकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 30 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत. अजूनही मायरा 11 भादवड टीम संघाला चांगली गोलंदाजी करून या धावा थांबाव्या लागतील. आणि बॅटरला इथून एकच सांगेल, चिराग अजूनही खेळपट्टीवर आहे, जो 4 चेंडू खेळलाय आतापर्यंत. धावा फक्त 3च धावा बनवल्यात. या षटकामध्ये 15 धावा येणं फार महत्वाचं आहे, कारण की सरासरी 15चीच गाठायची आता इथून. 12 चेंडू 30 धावा. सागरचं येणं बाकी आहे. सागरच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते. पर्पल कॅप होल्डर. चला थोडस टाइम कमी घ्या आपण सिद्धेश प्लीज. यश याचं पहिलं चेंडू राईट आर्म. ओ ते विकेटने. पहिला चेंडू लेग कटर अधिक बाउन्स देखील मिळाला. सर यष्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडू. या चेंडूवर एक मोठा फटके येणं फार महत्वाचं होतं. बॅटरच्या फ्लेवर मध्ये चेंडू टाकला होता फलंदाजाने. आवडीचा जेव्हा चेंडू मैदानामध्ये टाकला जातो तेव्हा बॅटर देखील विचार करत असतो. यश याबीस व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रेड मध्ये घेतलेला चेंडूला फिल्डिंग त्याहून चांगली पाहायला मिळाली करंजी. आणि इथं पहा शेवटच्या मोमेंटला 1 का 4 येतोय चौकार. दादांना बघितलं आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज यश पुन्हा एकदा कमबॅक करण्याची सुजल गोलंदाज आहे. यस सुजल आहे. इथे पाहूया आपण झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. सिंगल पूर्ण झाले, डबल देखील पूर्ण केलाय. आता इथे मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना टीम नागाव 11 40 धावा धावपलकावर. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 24 रन. सुजलचे प्रयत्न मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू डॉट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा आल्यात. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये जर 10 धावा आल्या नाही तर इक्वेशन पुढच्या षटकामध्ये जास्त पाहायला मिळेल. मैदानाच्या चारी बाजूला थंडगार हवा, त्याचबरोबर झाडं भरपूर आहेत. आणि त्या झाडाच्या खालती आपण पाहतो प्रेक्षक वर्गाला, जे क्रिकेटचे माय बाबा आहेत त्यांना आपण पाहतो एन्जॉय करताना या स्पर्धेला. A1 चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आजपासून झाली सुरू ही स्पर्धा. ऑफ स्टिकचा चेंडू थोडासा लेग कटर चेंडू होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 41 धावा. 41 झालेल्या आहेत. अजूनही इथून 23 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये भरपूर काही लिहून जात आहे. कोणता संघ जिंकेल येणाऱ्या तुम्हाला 6 ते 8 मिनिटांमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा मिस्की हुक आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचलाय, मात्र 2 धावा इथे चिराग पूर्ण करतोय. 2 धावसंख्या धावपलकावर 43 धावा. 21 धावांची आवश्यकता है. 8 चेंडूचा खेळ बाकी है. 21 रन अभी भी चाहिए 8 गेंदों में.
सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप विराज ग्रुप 1200 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. पुन्हा एकदा हा स्ट्रोक फसला गेलाय. क्रॉस बॅटने खेळलाय. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल धाव वेगाने अगदी थ्रो फेकला गेला होता तिथे. एकच धाव. धाव संख्या 44 धावा धावफलकावर. चला तर शेवटचा चेंडू या षटकातील. जर मोठा फटका आला नाही तर दबाव इथे पाहायला मिळेल, कारण की प्रति षटकामागे 15 धावा बनवायच्या होत्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुजल. महत्वाचा चेंडू या षटकातील. महत्वाच्या चेंडूला प्ले अँड मिस आलाय. डॉट चेंडू. आता झालाय दबाव, तो म्हणजे नागाव 11 टीम संघावर. ऐकूया तोपर्यंत संगीत. ज्या 14 एप्रिलला तुम्हाला ऐकायला मिळतील, जिथे प्रत्येक गावागावामध्ये ट्रॉली लागली जाईल, तेव्हा डीजेच्या माध्यमातून हे संगीत ऐकायला मिळतील. भीमगीत. चला, मैदानामध्ये जो लहानसा फॅन्स जो गेलेला आहे तो काहीतरी मला वाटतं सेल्फी घेण्यासाठी गेला होता की अमोलने पाणी कोणाला पाजलं पाहूया आपण. गोलंदाजाला पाणी तर पाजण्याचं काम फलंदाजांना करायचं आहे. करण आले. 6 चेंडूमध्ये 20 धावा थांबवायचे. 6 गेंदे 20 रन. पहली गेंद भारत के गेंदबाज करण की पहली गेंद. यहां पर अंपायर का इशारा आना बाकी है. विकेट के ऊपर से गई थी गेंद. डॉट गेंद डाली यहाँ पर करण ने. अच्छी शुरुआत करते हुए अपनी गेंदबाजी में. हमारे स्क्वायर अंपायर बाबू पाटिल काफी मशहूर अंपायर है, खारबाव से आए हो इस टूर्नामेंट में. अगली गेंद लेकर करण. फिर से एक बार बढ़िया गेंद. लेग कटर गेंद थी. विकेट के ऊपर निशाना साधा और विकेट मिलता हुआ बल्लेबाज चिराग आउट होते हुए. मध्ये काही गोलंदाजी केली आहे करणने. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती करणने. 2 विकेट मिळाले होते. आता 1 विकेट. 3 विकेट आतापर्यंत मिळाले होते या गोलंदाजाला. चांगली कामगिरी. मागच्या षटकामध्ये धावा आल्या कमी, त्याचं कारण इक्वेशन थोडंसं अवघड झालेलं आहे ते नागाव 11 टीम संघाला. 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आयुष. पाहूया आयुष आपल्या आयुष्यामध्ये एखादा रेकॉर्ड बनवेल का? 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवेल का? छोटा पाकिट, छोटा गन चलाना होगा. चांगली फलंदाजी करावी लागेल. आल्या आल्या पाहतोय आपण मिड विकेटच्या वरतून जाणारा खणखणीत षटकार आयुष्य बॅटमधून. आहेत या डावातील 3 मध्ये 14 मारायचे अजूनही.
होईल का, रेकॉर्ड बनेल का या मॅच मध्ये? मायरा 11 भादवड संघ असाही कागदावर मजबूत संघ आहे, मात्र चालू हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स झालेला नाहीये या संघाचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये अर्धशतक, 50s, विकेटचे हॅट्रिक, फायपर पूर्ण करताना खेळाडूनं बघितलं, मात्र फायनल पर्यंत हा संघ मजल मारू शकला नाहीये या चालू हंगामामध्ये. खेळाडूमध्ये भरपूर काही, सर्व काही दमखम आहे, मात्र कुठेतरी टीम थोडीशी बॅकफुटला आहे. इथून जिंकल्यानंतर थोड्याशा आशा ज्या आहे जिवंत होतील या स्पर्धेमध्ये. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव तुम्ही घेता येईल तुम्हाला. भरपूर मोठा लक्ष ठेवण्यात आला होता, तर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाहीये. 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. 2 मध्ये 2 जरी आले ना, मॅच समाप्त झालेली आहे. ते मायरा 11 भादवड टीम संघाने हा सामना जिंकलाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट करणने 2 षटक देखील टाकले आणि धावा देखील चांगल्या बनवल्या. 28 धावा बनवल्या आणि 3 विकेट्स त्यांनी घेतल्या आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करण आपण व्यासपीठावर यायचं.